पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया। तुम्ही स्वतःला बांधून ठेवलेला आहे। तुम्ही किती गुडघे टेकून प्रार्थना केली तरी, तुम्ही किती उदार होऊन किती किती काय काय काम केलं तरी तुमच्या जीवनामध्ये सुटका नाही होणार। कारण तुम्ही कोणाचं तरी जीवन तुम्ही अवघड करून ठेवलेलं आहे। बायबलचं एक वचन असे आहे, परमेश्वर गरीबांच्या डोळ्यातील अश्रू मोजून ठेवलेला आहे। कोणतरी दुर्बळ माणूस, कोणतरी गरीब व्यक्ती परमेश्वरा समोर बसून जर रडले, त्यांचा अश्रू कधी वाया नाही करणार। परमेश्वर ते पाहत आहे। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मी त्या व्यक्तीला सांगितलं, तू ज्या आशीर्वादाचा वाट पाहत आहे त्या संबंधामध्ये मी तुला एक वचन समजावून सांगितलं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। गणसरांचा बोध वचन 11वा अध्यायातील 22वा वचन। आपण उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे हे वचन बोलूया। एकाएकी श्रीमंत करणे ही परमेश्वराच्या दृष्टीने क्षुल्लक बाब आहे। भक्तिमान मनुष्याला परमेश्वराचा आशीर्वाद पारितोषिक म्हणून मिळतो। क्षणभरात त्याच्या आशीर्वादाला वर येते। हालेलुया हालेलुया। काही लोक आता झोपेत बोलल्यासारखा बोलले। प्रेज द लॉर्ड। खात्री करून घ्या तुम्ही झोपलेला ऐका जाय। हालेलुया हालेलुया। काही लोक एक साथ आराम से वर करून झोपतात। हालेलुया। दोन्ही हात वर करा। आता बोलले त्याचा डबल आवाजामध्ये परमेश्वर अनेकांचं जीवन बदललेल्या एक सुंदर वाक्य आहे। आता बोललेलं वाक्य। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया। दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे तुम्ही बोलले त्याच्या डबल आवाजामध्ये। दरिद्र्याला एकाएकी श्रीमंत करणे परमेश्वराच्या दृष्टीने क्षुल्लक बाब आहे। भक्तिमान मनुष्याला परमेश्वराचा आशीर्वाद पारितोषिक म्हणून मिळतो। क्षणभरात त्याच्या आशीर्वादाला वर येते। हालेलुया हालेलुया हालेलुया। हात खाली करा। आता तुमच्या ध्यानात आलं असेल। हालेलुया धन्यवाद येशू। मी कोणाला तरी शाप देत बसलं तर माझ्या डोक्याचा मालक शैतान बनतात। शैतानाचं काम आहे राग काढणे, चिड निर्माण करणे, भांडण काढणे। हालेलुया, मागे लागणे, त्रास देणे। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया, धन्यवाद येशू। परमेश्वराचं काम थोडा निराळा आहे। निरंतर प्रेम करा, क्षमा करा, आशीर्वाद द्या। निरंतर प्रेम करा, निरंतर क्षमा करा, निरंतर आशीर्वाद द्या। Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु।
हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ज्यात ताई 365 गुणिले 3, प्रेज द लॉर्ड, एवढे दिवस अंधाराच्या जीवन जगत होते, त्या बहिणीच्या जीवनामध्ये जेव्हा क्षमा करायचा वेळ आला, आशीर्वाद देण्याचा कला शिकले। हालेलुया, बंधन तुटलं। हालेलुया, या बहिणीचं जीवन एकदम अवघड झाले। ती जिथे कुठे जात आहे तिकडे एकच गोष्ट बोलत आहे, आमटी काढते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, पवित्र संस्काराला। हालेलुया। आता आपण सर्व लोक थोड्या वेळासाठी उभा राहणार। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठेतरी कोणाला तरी दुखवलेलं असेल तर, किंवा तुमच्या पप्पा मम्मीने कोणाला तरी त्रास दिलेला असेल तर, माणसांचे लोक असले लोक आहे कोणाचाही जीवन कुठेही आवड करून ठेवता येते। असे कितीतरी लोक आहेत, शहाणा आहेत, चर्चमध्ये नंबर 1 आहेत, तरी दुसऱ्यांना घराकडे जाण्याचा रस्ता नाही देणार। प्रेज द लॉर्ड, भावाला बहिणीला हक्क नाही देणार, खट्टीपणामध्ये जोरदार पकडून बसणार। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, धन्यवाद येशू। डोळे बंद करा, हात जोडा, तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, असे किती लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी दुखवलेलं आहे, ज्यांचं आयुष्य मी अडचणीमध्ये आणलेलं आहे। माझ्या आई वडिलांनी, माझ्या आजी आजोबांनी, माझ्या भावंडांनी कोणाचा तरी हाल केलेला आहे का? आमच्या कुटुंबावर असा कुटुंबावर कोणाचा तरी असूचा शाप पोहोचलेला आहे का? बेनसराचा बोध वचन 11व्या अध्यायातील 22 वचन सांगत आहे, परमेश्वराच्या भक्तावर परमेश्वराची दया एका क्षणामध्ये फुलण्यासारखा आहे। प्रियवत भगिनो, आठवणीत आज येत नाही तर सरेंडर करत प्रार्थना करत राहा। परमेश्वर योग्य वेळेस तुमच्या ध्यानात आणून देणार। डोळे बंद करायचं, हात जोडायचं, अंतःकरणाचा परीक्षा घ्यायचं, मनामध्ये योग्य निर्णय घ्यायचं। मी शैतानाचा दास बनायचा इच्छा बाळगत आहे का मी माझ्या देवाचा सेवक बनायचा तयारीत आहे? दोन्ही हात वर करत देवाजवळ आपण क्षमेची याचना करूया। दुसऱ्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करूया। ज्यांच्या जीवन आपण बंद करून ठेवलेला आहे त्यांना आज मोकळा करूया। मनापासून त्या व्यक्तीला आशीर्वाद देताना तुझ्या घराकडे आशीर्वाद वाढणार, तुझ्या कंपनीकडे आशीर्वाद वाढणार, तुझ्या काम धंद्यावरती आशीर्वाद वाढणार। परमेश्वर अनेक लोकांच्यावर दया करत आहे। आपण मन शांत करून दोन्ही हात वर करत स्तुती करत देवाचा जय जयकार करत परमेश्वराला बसायचा सिंहासन आपण तयार करून घेऊया। हालेलुया, 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 हालेलुया,
Hallelujah, 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 धन्यवाद यीशु, हालेलुया. ज्यामध्ये काही लोकांना या भागामध्ये जे दुखणे आहे ते दुखणे प्रभू येशूने आता पूर्णपणे दूर करून आशीर्वाद केलेला आहे. या भागातील दुखणे जे होते ते आता गायब झालं असे अनुभव असलेले लोक हात वर करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 हालेलुया. आपण टाळ्या वाजवतो. हालेलुया. देवाचा आभार मानू. तर पवित्र संस्काराला हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोक खूप निराश झाले. तुमच्यामध्ये कोणतरी खूपच दुःखी होत आहे. चक्कर येत आहे आणि बॅलन्स चुकत आहे. असे त्रासातून जाणाऱ्या 9 लोकांना प्रभू आज बरेपणा देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या संबंधामध्ये नर्वस रिलेटेड प्रॉब्लेम्स असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. या भागात एक शिर लावल्या गेलेला आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता मोकळीता देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना आयुष्यात कधी तुम्ही देवदूतांना पाहिलेले नाही, देवदूतांचा अनुभव घेतलेला नाही. हालेलुया. देवदूतांना आपण पाहू शकत नाही कारण देवदूत त्या अशरीरी आहे, त्याला शरीर नाही. हालेलुया. तरी देवदूतांचा अनुभव तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा या रिट्रीट मध्ये देत आहे. या रिट्रीट मध्ये ओनली काही लोकांना झालं. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.